नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण DP म्हणजे विकास आराखडा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती आणि ती माहिती साध्या सोप्या शब्दात तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला नक्कीच समजली असेही अनेकांनी सांगितलं. अनेकांनी आम्हाला हे सांगितलं की शहर विकास आराखड्यामध्ये तिथल्या नागरिकांचं योगदान असतं. हे आम्हाला नवीन होतं, कारण या शहरातल्या नागरिकांच्या कररूपी पैशातूनच त्या शहरांचा विकास होत असतो. त्यामुळे शहरांचा विकास व्हावा का, तो कशा प्रकारे व्हावा, यामध्येही नागरिकांची मतं ग्राह्य धरली जातात. आणि ही सगळी माहिती तुम्हाला आवडली, हे खरंच खूप छान वाटलं. अनेक अनेक धन्यवाद. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. त्यातही समाजातल्या ज्या दानशूर व्यक्ती आहेत किंवा ज्यांना इतरांना मदत करायला आवडते ना, त्या सगळ्यांसाठी आपला आजचा विषय जो आहे ना, तो अत्यंत उपयोगाचा आहे. तसं बघितलं ना, तर आपल्यातल्या प्रत्येकाला दुसऱ्याला मदत करायची खूप इच्छा असते, पण ही नेमकी मदत काय करावी, कशी करावी, कुठे करावी, हेही बरेचदा आपल्याला समजत नसतं. त्यासाठीच आपला आजचा विषय आहे. मंडळी, आजच्या भागामध्ये समाजाचा आपण एक भाग असा दाखवणार आहोत की ज्यांना मदतीची प्रचंड गरज आहे. तसं शासकीय पातळीवरून त्यांना मदत मिळत असतेच, पण ती अपुरी आहे आणि म्हणूनच समाजाच्या मदतीची यांना खूप गरज आहे. त्यासाठी सर्वप्रथम ह्या तरुणीला आपण भेटूया. विमानातून दुबईला जाऊन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये ही ब्रॉन्झ पदक मिळवून आली आहे. माय नेम इज जुलेखा मोहम्मद शेख. मी व्हॉलीबॉल खेळते आणि अबुधाबी गेलेले आणि विमानात गोल 5 मिळाले. छान वाटलं. भीतीच वाटत होती, ती पहिल्यांदाच गेलेली. बघितले, ढग होता, सगळं होता, खेळ म्हणून. थँक्यू. मंडळी, दुबईला जाण्यासाठी हिला पासपोर्टच मिळत नव्हता. त्यामागचं कारण काय आहे तेही जाणून घ्या. जुलेखा शेख जी मुलगी आपल्याला नगर हायवेला सापडलेली होती आणि महिला सेवाग्रामकडून ती आपल्याकडे आली होती. ती 2019ला जे स्पेशल ऑलिम्पिक झाल्या दुबईमध्ये, तिथे ती ब्रॉन्झ पदक घेऊन आली. दुबईला खेळून आली ती. तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती मुलगी पण खूप हायपर होती. आली तेव्हा आपल्याकडे आली तेव्हा ती सगळ्या मावशांना मारायची, केस ओढायची, सगळे बोलायची की नाही तिला इथं एक तर आम्ही राहू, नाही तर ती राहील. पण सगळ्यांना समजून वगैरे ती कुठे जाईल ही सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट होता, समजून. आणि तिला तिच्या कलेनं घेत आलो. तर आज ती स्पोर्टमध्ये एवढी चांगली नसते. दुबईला याच्यामध्ये जाऊन नाही आली व्हॉलीबॉलमध्ये. ती पर्वती चटणी असू द्या, कुठे गोळाफेक असू द्या, रनिंग असू द्या, तिचे बरेचसे मेडल तुम्हाला दाखवते मी. भरपूर मेडल तिला भेटले, ट्रॉफीज भेटल्या चांगली खेळाडू म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती दुबईला जेव्हा 2019ला तिचं सिलेक्शन झालं तेव्हा तिचे कसले डॉक्युमेंट नसल्यामुळे तिला म्हणजे तिची संधी अक्षरशः 10 दिवसावर राहिली होती, तरी तिला संधी भेटत, पासपोर्टच मिळत नव्हता. त्यावेळेसही खूप प्रयत्न करून तिला ऑफ केलं, तरी पण त्या पासपोर्टला मान्यता भेटली नाही, कारण ऑफ प्रोसेस खूप मोठी असते. मी शॉर्टकटमध्ये केली होती नोटरी वगैरे करून. पण मग नंतर बुरुडे सर म्हणून आहेत दिल्लीचे, आणि फळणीकर काका वगैरे आहेत, किंवा राजश्री जंगले मॅडम, ह्या सगळ्यांच्या मदतीनं मग तिला ते पासपोर्ट पण मिळाला आणि ती जाऊन तिथून ब्रॉन्झ पदक पण घेऊन आली. आणि खूप सगळे म्हणजे सक्सेस स्टोरी होती आमच्यासाठी की आपली एक मुलगी इंटरनॅशनल खेळून आली. हा खूप मोठा आनंदाचा क्षण होता. रस्त्यावर सापडलेली अनाथ, मतिमंद असं असूनही ही मुलगी खेळामध्ये मात्र तरबेज आहे. हिला आधार मिळाला, प्रेम मिळालं, त्यातूनच तिला हे यश गवसलं. आत्ता सध्या 61 मुलं आहे आपल्याकडे. सगळ्यात लहान मुलगी म्हटलं तर 11 वर्षाची आहे, आणि सगळ्यात मोठं लेडीज म्हटलं तर आता 54 म्हणजे 54 वर्षाची आहे आता सध्या.
तर अशा आणि जेंट्स 52 वर्षाचा. तर आता 28 मुली आणि 33 मुलं असे सगळे आहेत आपल्याकडे. तर सगळ्यांमध्ये प्रत्येक मुलाची एक वेगळी कहाणी आहे. 26 मुलं पूर्ण अनाथ आहे की ज्यांचं आजही पालक आम्हाला माहीत नाही, की जे कोणी आता एक स्वामी नावाचा मुलगा आहे जो पुणा स्टेशनला आपल्याला सापडला. त्याचं नाव पण आम्ही स्वामी ठेवलं. तो बावधन पोलीस स्टेशनकडून आमच्याकडे आला. समाज कल्याणचाच फोन आला होता, तिथून मग बावधन पोलीस स्टेशनच्या याच्याखाली आमच्याकडे तो आला. किंवा एक मुलगा आहे मंदिरात सापडला आहे, त्याचं नाव विवेक आहे. तो आपलं घर फळणीकर काकांचे आपलं घर संस्था आहे, त्यांना ते नॉर्मल मुलं सांभाळतात म्हणून त्यांनी स्पेशल संस्था असल्यामुळे आपल्याकडे पाठवला. एक सिंधुताई सपकाळची मुलगीची त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सापडली होती, पण त्या पण नॉर्मल सांभाळायच्या म्हणून त्यांनी ती आपल्याकडे पाठवली. ती पण 2011ला आलेली मुलगी आहे आपल्याकडे. त्या संस्थेत होती मी लहान, त्याच वेळेस ती मुलगी आलेली माझ्याकडे. किंवा जुलेखा शेख म्हणून जी मुलगी आहे का जी नगर हायवेला तिचं ॲक्सिडेंटमध्ये पोलिसांना सापडली. नंतर खूप संस्थांनी तिची बदली झाली, पण ती नॉर्मल नसल्यामुळे तिथे कुठेच तिचं ॲडजस्ट झालं नाही. मग महिला सेवाग्रामकडून ती पण आपल्याकडे 2011च्या वेळेस आपल्याकडे शिवण्याची त्यांनी काम करायची, तिथे माझ्याकडे आली. तर तिथून परत आज ती आज आपल्याकडेच आहे. तर जी मुलगी ना फरीदाबादची एक मुलगी आहे, दिल्लीची बदललेली फरीदाबादची. तर ती पण तिचे आईवडील नाही आहेत. आई कॅन्सरने गेली, वडील लहानपणे सोडून गेले, त्यामुळे ती पण आपल्याकडे राहते. भावानी वगैरे आणून सोडलं तिला. ती सगळ्यात छोटी मुलगी आणि खूप ॲक्टिव्ह मुलगी आहे ती. तर अशा लांबच्या म्हणा किंवा सगळे मुलं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ऐकूचं आपण मेन ऐकू त्यांचं हे चेक करून किंवा तिचं पुनर्वंड्यांचं आणून घेऊन त्याला पुढे नेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. मंडळी, या साऱ्या लेकरांची आई आहे कल्पनाताई वरपे. शेतकरी कुटुंबातली ही महिला आहे, पण आज मात्र अशा 61 मतिमंद मुलांचा त्या सांभाळ करत आहेत. त्यामागची त्यांची प्रेरक कहाणी आहे ना, ती आपण सगळ्यांनी जाणून घ्यायला हवी. अनिकेत जन्माला आला त्यावेळेस म्हणजे मलाही माहीत नव्हतं स्पेशल म्हणजे मतिमंदत्व काय असतं किंवा मानसिक दिव्यांगत्व काय असतं. अनिकेत जेव्हा 2099चा जन्म झाला त्याचा 1999चा, त्यावेळेस त्याला म्हणजे 3 वर्षापर्यंत त्याचं काहीच प्रोग्रेस दिसत नव्हती. आणि मी खेड्यात राहत असल्यामुळे खेड्यात एवढं डॉक्टरची काय एवढी ट्रीटमेंट करणं किंवा परिस्थिती नाजूक असल्यामुळे शक्य नव्हतं. 3 वर्षानंतर मला तिला न्यूरोलॉजिस्टला दाखवायचा चान्स मिळाला आईवडिलांच्या मदतीनं. जेव्हा न्यूरोलॉजिस्टला दाखवलं डॉक्टरांना, तर ते म्हटले हा मुलगा 100% मतिमंद आहे. आणि हा ज्यावेळेस 25 वर्षाचा होईल तेव्हा त्याला 2 वर्षाच्या मुलाची बुद्धी येईल. म्हणजे एक अंगाव म्हणजे हे झालं की अंगाव काटा चाललं की असं काय म्हणजे आपला मुलगा म्हणजे जगा वेगळा आहे सगळ्यांपेक्षा. आणि असं कधी पाहिलेलंही नव्हतं आयुष्यामध्ये जनामध्ये. पण त्यानंतर मग सगळ्याच गोष्टीच बदलल्या, आयुष्यच बदललं सगळं. जेव्हा तो मतिमंद हे सगळ्यांना माहीत झालं, तर मतिमंदत्व हा शब्द खेड्यात पण एवढा म्हणजे माहीत नाही लोकांना. आणि लोक वेडे समजतात या मुलाला, पूर्णपणे खेड्यात वेडे समजतात. मग वेडा मुलगा, मग नातेवाईकांनी पुढे लग्नाला बोलवायचं नाही किंवा कुणाच्या घरात येऊ द्यायचं नाही किंवा त्याला म्हणजे आपल्याच माणसाने दूर करण्यासारखी गोष्ट झाली. कारण तो एवढा सिव्हिअर होता की त्याला स्वतःचं काही कळत नव्हतं किंवा स्वतःच्या अंगावर कपडे ठेवत नव्हता. पण प्रत्येक आईला आपला मुलगा प्याराचा असतो सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे अनिकेत जन्माला आला. आणि अनिकेतच्या जन्माला आल्यानंतर मग सगळ्यांचंच मत झालं की तो 10 वर्षापर्यंत मी कसा बसा त्याला सांभाळलं. शेती व्यवसाय होता, शेती वगैरे करून किंवा त्याला घरामध्ये बांधून ठेवून कोंडून ठेवून सगळं काम करावं लागायचं, सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. गाय होता, दूध वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. पण 10 वर्षानंतर मग तो खूपच हायपर व्हायला लागला, आवरत नसे. मग सगळ्यांनी निर्णय घेतला नाही त्याला मेंटल हॉस्पिटललाच टाकायचा. त्यावेळेस मग मनस्थिती खूप वाईट झाली की नाही आपला मुलगा स्पेशल मुलगा बाहेर जगू शकतो, तो स्वतः सांगू शकतो किंवा जेवायला मागू शकतो. पण आपला मुलगा असा आहे की तो काहीच मागू शकत नाही, त्याला दिलं तर तो खाणार नाही तर तो काय. तर त्यावेळेस निर्णय घेतला नाही, मुलाला नाही सोडायचं, आपण घर सोडायचं पण मुलाला नाही सोडायचं. मुलांना घेऊन घर सोडण्याचा निर्णय कल्पनाताईंनी घेतला. मुलगा कसाही असला ना तरी त्याला सोडायचं नाही हा निश्चय केला. त्यावेळेस माझी मुलगी आणि अनिकेतच्या आधी माझी मुलगी आहे निकिता म्हणून, ती पण होती, ती पण शाळेत जायची. तर मग माझ्या आईवडिलांनी तिची जबाबदारी घेतली आणि अनिकेतला घेऊन मी घराबाहेर पडले. तर घराबाहेर पडल्यानंतर खूप म्हणजे एका काशीवर पडले की एक संस्था होती शिर्डीला साई सेवा म्हणून, की जिथे ह्या मुलाला ठेवलं जायचं. त्याचा मी कॉन्टॅक्ट केला तर ते म्हटलं तुम्ही जर केअरटेकरचं काम केलं तर आम्ही तुमच्या मुलाला घेऊ. तुमच्या मुलाला शिसूचं येत नाही, काहीच येत नाही, तुम्हाला ह्या सगळ्या मुलांचं त्याच्याबरोबर करावं लागेल, त्यावेळेस आम्ही तुम्हाला संस्थेत हे करू. तर मग मी तिथे केअरटेकरचा जॉब स्वीकारला. तिथं 42 मुलं होते, त्यांचं आंघोळी घालणं, त्यांना जेवण बनवणं किंवा त्यांचं कपडे धुणं, या सगळ्या गोष्टींमध्ये सुरुवात झाली माझ्या. मेन म्हणजे अनिकेतला तिथे आधार भेटला, आपल्या हक्काचं घर भेटलं तिथे त्यांना, का तिथे त्याला त्या मुलांबरोबर जगता यायला आलं. तिथे गेल्यानंतर तो जवळ 6 महिन्याने पॅन्ट घालायला पायवरती उचलायला आला. त्यावेळेस मला एक वेगळा आनंद झाला की माझा मुलगा कुठेतरी प्रोग्रेसमध्ये आहे. कितीही कष्ट पडले तरी चालतील, पण मुलाला घर मिळालं हा आनंद मोठा होता. कल्पनाताई तिथेच थांबल्या नाही, त्यांनी ह्या विषयातलं उच्च शिक्षण घेतलं. तर त्यांना तिथे मग सुरुवात झाली सगळ्या गोष्टींची. आणि तिथेच राहून मग त्यानंतर तिथे
कोर्स सुरू झाला स्पेशल DEDचा. कवडे सर म्हणून होते, त्यांनी मला सपोर्ट केला. हां मग तिथे नंतर वयाच्या मला वाटतं म्हणजे ह्या वयात सहसा लोक कोणी शिक्षण घेत नाही. मी त्या वयात मी स्पेशल DED 12वी ऑलरेडी माझी झालेली होती. तर 12वी नंतरचा 2 वर्षाचा स्पेशल DEDचा कोर्स मी तिथे शिर्डीलाच केला आणि चांगल्या मार्काने पास पण झाले तिथे. आणि त्याच्यानंतर मग मला पुण्याला जॉब भेटला. मी पुण्याला 2010मध्ये जॉईन झाले अशाच संस्थेमध्ये. त्या संस्थेचं नाव पण साई सेवाच होतं, साई सेवा शिवणे म्हणून तिथे आपल्या पुण्यामध्ये. तिथे 1800 रुपये पेमेंटवर मी अनिकेतला घेऊन त्या संस्थेत 24 तास निवासी म्हणून सगळं काम करून आणि तिथे टीचरचाही जॉब करून सुरुवातीला टीचर नंतर प्रिन्सिपल म्हणून कार्यरत राहिले 2017पर्यंत. पुण्याचा जॉब त्यांना सोडायला लागला कारण अनिकेत 18 वर्षांचा झाला होता आणि सरकारी नियमानुसार वयाच्या 18 वर्षानंतर तुम्हाला आश्रमाच्या बाहेर पडायलाच लागतं. पण मंडळी, हा नियम मतिमंदांसाठी खूप जाचक असतो कारण रोजच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्रियेसाठी ह्या साऱ्या मुलांना आधाराची गरज असते आणि म्हणूनच अनिकेतला शेवटपर्यंत सांभाळायचं आहेच, तर त्याच्यासारख्या इतरही मुलांना आपण सांभाळावं असा कल्पनाताईंनी निश्चय केला. 18 तिथे सर्वात महत्त्वाची संस्था चालू करायचा उद्देश एकच होता. तिथे वय वर्ष 18पर्यंतच मुलं घ्यायची. संस्था चांगली होती, पेमेंट जरी नसलं तरी आपलं मेन आपलं जगणं अर्थ लागला होता आपल्या आयुष्याला की कुठेतरी आपण अनिकेतला घेऊन अनेक मुलांबरोबर जमू शकतो. पण तिथे वय वर्ष 18पर्यंतच मुलं घ्यायचे. 18 नंतर ते घरी पाठवायचे. मग असे पालक यायचे की मॅडम आता आमचं वय झालं आहे, आता आम्ही ह्या मुलांना घेऊन कुठे जाणार किंवा आम्ही ह्या मुलांची पुढं सोय काय. मग आमच्या वयानंतर आमचे भाऊ बहीण तर कुणाची त्यांचंही आयुष्य असतं, त्यांचंही लाईफ असतं. कोणाची मेसेज ॲक्सेप्ट करत नाही, कोणाचं मिस्टर ॲक्सेप्ट करत नाही, तर मग कसं करणार आम्ही या मुलांना. त्यामुळे कुठेतरी वाटलं होतं अनिकेतला तर आपल्याला एंडपर्यंत सांभाळायचं. मग ह्या मुलांना जर एंडपर्यंत सांभाळायला जर आपण अशी संस्था चालू केली की जिथे ह्या मुलांना आपण शेवटपर्यंत ठेवू शकू की ज्या पालकांचं ओझं की जे मला जगता नाही आलं तर इतर पालकांना जगता येईल. तर म्हणून मग 2008-17ला निर्णय घेतला की त्या संस्थेचा रिझाईन दिलं, राजीनामा दिला आणि तिथेच जे मुलं अनाथ होते त्या संस्थेमध्ये 7 मुलं, त्यांना घेऊन मी एक भाड्याचा फ्लॅट घेतला. भाड्याचं म्हणजे त्या लोकांनी भाडं पण नाही घेतलं, 5व्या मजल्यावर फ्लॅट होता, त्यांनी मला फ्लॅट दिला आणि तिथे मी अनिकेतची सुरुवात केली. आणि सगळ्यात माझं 6,000मध्ये अनिकेतचं रजिस्ट्रेशन झालं धर्मादायमध्ये. त्याच्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिथून सुरुवात झाली आणि मग सगळ्यात मग 7 मुलांमधून सुरुवात होऊन भुगावला आम्हाला जागा भेटली एक भाड्याने. तिथे मग खूप लोकांनी पत्र्याचं शेड मारायला पण मग सुरुवातीला हालत खूप झाली. म्हणजे कुणी आपल्याकडे ATG नाही, आपल्याकडे कुठं संस्थेचं रजिस्ट्रेशन नाही, काहीच नाही. मग त्यामुळे मदत करणं खूप अवघड होतं. लोकांपर्यंत पोहोचलं तरी लोक मदत करायला येत नव्हते. किंवा कंपन्यांमध्ये गेटपर्यंत गेलं का आम्हाला तिथून काढून द्यायचे सगळ्यात महत्त्वाचं गेटवरून. तर मग अशा वेळेस खूप कठीण परिस्थिती गेली. मुलांनी 8-8 दिवस भातावर पण काढले. खूप म्हणजे पैशाचा तर खूपच प्रॉब्लेम होता, आर्थिक मदत तर अजिबात नव्हती. पण माझा जो जुना स्टाफ होता शिवण्याला जो होता तिथे, तो स्टाफ माझ्याबरोबर आला होता. ज्या लेडीज होत्या सगळ्यात महत्त्वाच्या त्या माझ्याबरोबर होत्या. त्यामुळे मला मुलांचं टेन्शन होतं, त्या मुलांचं करायच्या, खायला तर कसं ना चाललं होतं. आणि मग नंतर हळूहळू लोकांना माहीत होत गेलं, संस्थेचं रजिस्ट्रेशन पण झालं. आणि नंतर भुगावला जागा भेटल्यानंतर 18,000 भाड्याच्या शेडमध्ये, पत्र्याच्या शेडमध्ये, कुणी पत्रे, कुणी सिमेंट, कुणी काय अशा सगळ्या वस्तू देऊन छोटंसं शेड मारले, 2 शेड मारले आणि तिथेच आमच्या संस्थेची अनिकेतची सुरुवात झाली तिथून पुढे. मंडळी, करोना कालखंडामध्ये ह्या सगळ्यांचे खूप हाल झाले. कोरोनामध्ये प्रत्येकांना लस दिली जात होती, या मुलांना पण लस द्यायची होती. सगळ्यांना ताईंनी आव्हान केलं. बरेच व्यक्तिमत्व पॉलिटिकल होते, वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प आयोजित केले होते की या ठिकाणी लस दिली जातात, त्या ठिकाणी लसी. पण ताईंनी आव्हान केलं तर एकही व्यक्तिमत्व समोर आलं नाही आहे. कारण एकच होतं, ताई सांगितलं, कारण एकच होतं, या मुलांना मतदानाचा अधिकार नाही आहे. त्यामुळं ही सगळ्यात महत्त्वाचं, कारण ही ॲबनॉर्मल मुलं आहेत, त्यांना मतदानात काहीच माहिती नाही, त्यांचा काही समाजाला किंवा देशाला काही उपयोगच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण म्हणजे मतदान करणार असेल तरच सगळ्या योजनांचा लाभ मिळतो असं काही आहे का? हे असंच काहीतरी त्यांचं दिसतंय. त्यामुळं ताई पुढे झाल्या, एकेका म्हणजे त्यांची अवस्था बघा, कल्पनाताई एका मुलाला साईडला त्यांचे स्टाफ, साईडला दुसरा स्टाफ, स्वतः त्या रिक्षाच्या पुढे बसायच्या, त्या ड्रायव्हर शेजारी एक एक मुलांना जाऊन त्यांनी लस देण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मतिमंदत्व म्हणजे नेमकं काय तेही जाणून घ्या. त्यातही बुद्ध्यांकानुसार विशिष्ट आकडेवारी असते आणि त्याप्रमाणे मतिमंदत्व निश्चित केलं जातं. मतिमंद हे सर्वच आहे, म्हणजे विशेष या मुलांमध्ये यांचं प्रावीण्य याच्यामध्ये येतं. पण त्याच्यामध्ये काही टक्के असतात, म्हणजे जसं की 10%, 20%, कोणी 50% आणि जसं अनिकेत ज्याच्या नावाने ही संस्था उभी आहे तो 100%.
विशेष आहे आपल्याला म्हणता येईल, की मग त्याला काहीच कळत नाही, त्याला कुठल्या भावना नाही किंवा त्याला खाणं पिणं किंवा इतर ज्या आपल्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या समजत नाही. आणि जे 50% ज्या वर या मुलांचं आहे तर त्यांना बाकी गोष्टी सगळ्या समजतात, पण व्यावहारिकदृष्ट्या आपली जशी जी मुलं आहेत, बाहेरची मुलं शाळा शिकतात, अभ्यास करतात, तर त्या गोष्टी हे करू शकत नाही. यांना फक्त एक प्रेम, खेळणं, काहीतरी डान्स, नाच गाणे वगैरे असं करणं, काहीतरी विशेष वेगवेगळ्या, जसं आपण त्यांनी बघितलं की त्यांना पणत्या रंगवतात, अगरबत्त्या बनवतात, की काहीतरी त्यांना एक बिझी राहण्यासाठी त्यांना करावं लागतं. मेंदूचा विकास होत नाही पण शरीर मात्र वाढत जातं, भावभावनांवरती नियंत्रण नसतं. त्यामुळे जेवण, झोपणं, स्वच्छता इत्यादी सर्व बाबतीमध्ये ही मुलं इतरांवरती अवलंबून असतात आणि त्यामुळेच ह्यांना मृत्यूपर्यंत सांभाळावं लागतं आणि म्हणूनच अशा आश्रमांची समाजाला खूप गरज आहे. या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? असं मूल जर आपल्या पोटी जन्माला आलं ना तर अशी मुलं रस्त्यावर सोडण्याकडे पालकांचा कल आहे. खूप वाईट वाटतं. मी पालकांनाही सांभाळते, जोपर्यंत तुमची म्हणजे तुम्ही करू शकता तोपर्यंत तरी तुम्ही मुलांना सांभाळा, जबाबदारी झटकू नका. आता ज्यांना सोडून दिलं त्यांनी अनाथ आहे ते ठीक आहे, त्यांचे पालक मलाही माहीत नाही, पण ज्यांचे पालक आज आहेत तर तुम्ही घरी ठेवा. पण प्रॉब्लेम एवढे असतात की आम्ही घरात जॉबला जातो किंवा खेड्यातल्या पालकांना अक्षरशः परिस्थिती म्हणजे काय निम्म्या पालकांची त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी आपली बजेट म्हणजे परिस्थिती नसल्यामुळे त्यांना ठेवावं लागतं. इच्छा त्यांची असेल कदाचित जवळ ठेवायची, परंतु हे मुलं खेड्यामधले जरी मुलं आहेत ना ते गावात फिरतात आणि चुकीचे वाईट वळणं लागतात. समाज जेव्हा आहे की आजही माझ्याकडे 3 दिवसापूर्वी एक मुलगा आला, अक्षरशः तो तंबाखू खातो, तंबाखू मागतो, कोणी आलं का असा करतो हातावर. हां, दिलं आहे त्याला घरी का तर गावातल्या लोकांनी ते तिला दिलं आहे, बडीशेप दे, सुपारी दे, ह्या गोष्टींचं वाईट वळण लागतं ह्या मुलांना. कुणी दारू पण पाजतं. असे खूप पालक आहे माझ्याकडं की आमच्या गावातले जे गावातील मुलं आहेत त्याच्याकडून काम करून घेतात आणि त्याला चुकीचं वळण लावलं. काम खूप करून घेतात, झाडून घेतात, इकडून पेपर घेऊन ये, आणखीन काही करू नये, सगळं काम करून घेतात, पाणी आण, आणि नंतर त्याला काहीतरी वडापाव वगैरे देतात. तुम्ही ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्याला खायला देतात, पण चुकीच्या गोष्टी देतात. तंबाखू दे, दारूचं व्यसन लाव, असे पण पालक आहेत की ज्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे त्यांना कुठेतरी त्यांची सुरक्षिततेसाठी बरेचदा अशा मतिमंद मुलींची लग्न लावून दिली जातात जे अत्यंत घातक आहे. तेव्हा अशा मुलींची लग्न अजिबात करू नका असं कल्पनाताईंचं सांगणं आहे. आणि अजून 3 मुली माझ्याकडे की ज्यांचं लग्न झालं आहे. आईवडिलांनी त्यांना ह्या आशेनं लग्न केलं की उद्या त्या सुरक्षित राहतील किंवा त्यांची नवरा जो आहे किंवा मिस्टर जो आहे ते त्याला सांभाळतील. त्यासाठी त्यांनी घर विकलं, जावयाला घर बांधून दिलं, पैसा दिला, सगळं केलं. परंतु 1-2 मुली तर 4 महिन्यातच रिटर्न आल्या का तर त्या तेवढं ऐकून नाहीच आहे त्यांना तेवढं नॉलेज नाही आहे. मी पालकांना हेच समजावते की एवढं नॉलेज त्यांना नाही आहे की ते समाजापुढे जाऊन म्हणजे त्यांचा गैरवापर, सगळ्यात मोठा त्यांचा गैरवापर होतो. आणि लग्नानंतरचं काय आयुष्य असतं हे त्यांना माहीत नाही. त्यांना स्पर्श सोडला ना तर बाकीचं काही कळत नाही. तुम्ही त्यांचा काय वापर करता, तुम्ही त्यांच्याशी काय खेळता, त्याच्या शरीराशी, ह्याची काही त्यांना मतलबच नाही ना या गोष्टी. एवढं त्यांना नॉलेजच नाही. त्यामुळे तुम्ही लग्न करून काय, त्यांना लग्न करून त्यांचं आयुष्य म्हणजे आता नवरा म्हणजे उद्ध्वस्त त्या लगेच रिटर्न आल्या. आणि एक मुलगी माझ्या जवळजवळ तिला एक मुलगा झाल्यानंतर रिटर्न आली. 1 वर्षभर सांभाळलं त्यांनी घरच्यांनी, वडिलांनी तिला सगळं दिलं होतं, घरदार जावायला. परत 1 वर्षानंतर तिला एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर तिला तो मुलगा हौदावर ठेवला, काय केस धुवायचे म्हणून पाण्यात टाकून दिला. म्हणजे तिचं काय ते IQ कमी असतो या मुलाचं, हे कधी काय करतील भरोसा नाही. तिला हौदात टाकून दिला तो मुलगी. आणि मग तिथून पुढे त्या घरच्यांनी पण तिला काढून दिलं. मग आज त्या मुलीला आम्ही सांभाळतो आणि तिच्या मुलीला तिचे आईवडील सांभाळतात. म्हणजे परिस्थिती अशी आहे की ह्या गोष्टी त्यांना लग्न करूच नाही. मी तर म्हणाल पेशंट मुलांचा, तुम्ही अंध मुलांचं करा, मूकबधिर मुलांचं करा, अस्थिव्यंग मुलांचं करा, पण मानसिक दिव्यांग मुलांचं करू नका. मंडळी, प्रचंड हाल अपेष्टातून मार्ग काढत आज ही मूळची शेतकरी महिला उच्च शिक्षित झाली आहे आणि आपला मुलगा अनिकेत आणि इतर 60 मुलांचा सांभाळ करत आहे. नाही, गरज सगळ्यात महत्त्वाची आहे. आता खूप आहे म्हणजे या गोष्टी कसं आहे, आता काय होणार आहे पुढं मलाही माहीत नाही, पण लढणार शेवटपर्यंत एवढंच आहे का जिथूनच आरती निघाली शेवटपर्यंत. मंडळी, आणि आता या संस्थेची नोंदणी झालेली आहे. शासनाच्या अटीही पूर्णत्वाकडे नेण्यामध्ये यांना यश मिळालेलं आहे. त्याच्यामुळे तिथूनही यांना आता मदत मिळू शकते. हा पाया जो आहे कंपनीचा, हा मुलांच्या कष्टातून भरला. त्यावेळेस सगळ्यात मोठी ऑर्डर आम्हाला त्यावेळेस मिळाली. आणि आजही पण मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की पंतीचं 1 पॅकेट प्रत्येकाच्या घरात दिवाळीला पंती लागतेच. मग प्रत्येकाने 1 जरी पॅकेट घेतलं, कंपनीत 1000 स्टाफ आहे, कोणाच्या 500 स्टाफ आहे, तर असं किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये घेतलं तर ती खूप मोठी मदत होईल संस्थेला. मदतीपेक्षाही मोठी गोष्ट आमच्या मुलांना काम मिळेल. आणि
आणि काम आवडतं आमच्या मुलांना मनापासून करायला. समाजामध्ये खूप चांगली माणसं आहेत, त्यांच्यामुळेच आज मी इथे उभी आहे. पण तरीही मदतीची गरज आहे, कारण ह्या सगळ्यांचा आयुष्यभर सांभाळ करायचा आहे. आईला भेटायला आई एकटी, आईचं सगळं करावं लागतं मला, भांडी वगैरे सगळंच करायला लागतं, स्वयंपाक वगैरे. परत इथे येणार का नाही? येणार किती दिवस जायचे घरी? जेवण पुटते दिवाळी. समाजाने जर मदत केली तरच यांना शक्य होणार आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांनी संस्थेला मदत करा किंवा डायरेक्टली अशा पालकांना मदत करावी. पण ही खूप मोठी गरज आहे की या मुलांसाठी. आणि आम्हालाही आज एवढी गरज आहे. मला पण आज दर महिन्याला असा प्रश्न पडतो की आता पुढल्या महिन्यात पेमेंट द्यायचं आहे आपल्याला. बघा की आमच्या मुलांचा एवढा खर्च आहे आज. मंडळी, या मुलांची दिनचर्या काय आहे, झोपण्याची व्यवस्था काय आहे, त्यांचं जेवण काय, खेळ काय, या सगळ्या बाबतीमध्ये आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की जाणून घेणार आहोत. त्यांच्या समस्या काय आहेत तेही जाणून घ्यायला पाहिजे. त्याबरोबरच ह्या साऱ्यांना तहहयात सांभाळण्याची गरज आहे आणि म्हणूनच या साऱ्यांना समाजाच्या मदतीची खूप गरज आहे. आणि म्हणूनच ही मदत नेमकी कुठल्या प्रकारची हवी आहे, कशी करायची, हेही आपण पुढच्या भागामध्ये नक्की समजून घेऊया. मंडळी, समाजाच्या मदतीमुळेच हे सगळे असहाय्य घटक आनंदाने जगू शकतात. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, त्यामध्ये विविध विषय आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही लाईक करायला पाहिजे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊही शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.